अंबरनाथ येथील श्री सदाशिव पाटील आणि त्यांचे असंख्य सहकारी, यवतमाळ जिल्ह्यातील आमचे सर्व माजी नगरसेवक, परभणीतील सर्व नगरसेवक या सर्वांचा प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये अभूतपूर्व गर्दीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष, संघटन, सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे या साऱ्यावरती दृढ विश्वास व्यक्त करत या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सुधाकर घारे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम करतात, त्यांच्या नेतृत्वाखाली आजचा पक्षप्रवेश झाला। ठाण्यामध्ये आनंद परांजपे असतील, आमचे इथले जिल्ह्याचे अध्यक्ष गोंधळे असतील, प्रमोद हिंदूराव असतील, या सर्वांनी प्रयत्न केले आणि मग सदाशिव पाटील जे दीर्घकाळ त्या शहरामध्ये त्यांनी पक्षाच्या संघटनेचं एकेकाळी नेतृत्व केलं होतं, त्या सर्वांचा आज पक्षप्रवेश या ठिकाणी होतो आहे। मला समाधान वाटतं की प्रत्येक आठवड्याला राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील दीर्घकाळ राजकारणामध्ये वेगवेगळ्या पदावरती काम करणारे अनेक सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत, ही बाब निश्चितच अभिमानाची आहे। सर, शेतकऱ्यांच्या मदतीकरता आता राज्य सरकारने एक मोठं भरीव पॅकेज जे आहे ते समोर आणलेलं आहे। जवळपास 31,000 कोटी रुपयांची एक भरीव मदत आता शेतकऱ्यांना राज्य सरकार देणार आहे। सातत्यानं विरोधी पक्ष म्हणत होतं की 50,000 हेक्टरी मदत देण्यात यावी आणि त्यांना एक मोठं आता प्रत्युत्तर सरकारनेच दिलेलं आहे। राज्याचं महायुतीचं सरकार अतिशय संवेदनाशील असं सरकार आहे। आपण पाहिलं तर ज्यावेळेला मराठवाड्याच्या संबंध परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे, पूरग्रस्त परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, त्याला अख्खं सरकारच मराठवाड्यामध्ये होतं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, वेगवेगळ्या विभागाचे सगळे मंत्री, पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरती फिरत होते आणि शेवटी ज्या वेळेला इतक्या प्रचंड प्रमाणावरती नुकसान होत असतं, पूर्णपणाचं खरीपाचं पीक गेलं आहे, रब्बीच्या पिकाची शाश्वतता खूप मोठ्या प्रमाणावरती कमी झाले, अशा वेळेला एखादी मदत करत असताना त्याचा आढावा घेणं हे सरकारच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं। तो घेण्यासाठी जरूर काही गोष्टीचा काही दिवस त्या ठिकाणी गेले, पण आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि राज्याच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला, मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, पूरग्रस्तांच्या दृष्टिकोनातून एक चांगली मदत आज राज्य सरकारने त्या ठिकाणी घोषित केलेली आहे। विरोधकांनी याच्यावरही विरोध दर्शवलेला आहे। विजय वडेट्टीवार म्हणतात ही मदत पुरेशी नाही आहे, याच्यावरती आम्ही रान पेटवू, जे एक्सपर्ट आहेत शेतकरी मोठं आंदोलन होतं। एक असं आहे की विरोधकांना आता काही काम न उरलेलं असल्यामुळेच त्यांना अशी अपेक्षा कदाचित असेल की यापेक्षा खूप कमी पॅकेज येईल, परंतु शेतकऱ्यांना दिला झालेला पॅकेज याबरोबर दीर्घकालीन ज्या उपाययोजना सरकार करणार आहे ते महत्त्वाचं आहे। एका वेळेला झालेल्या नुकसानाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना मदत त्या ठिकाणी करणं आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या 5 वर्षांमध्ये शेतकरी अधिक स्वयंभू पद्धतीने कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती शेतीमालाचं उत्पादन घेऊ शकत आहे या दृष्टिकोनातून आता सरकार प्रयत्नशील राहणार आहे। अशा वेळेला विरोधकांची टीका ही अभिप्रेत आहे। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती येणार आहेत आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। नवी मुंबई विमानतळाच्या जडणघडणीच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही देखील सहभागी होता। कशा पद्धतीने ते विमानतळ मुंबई आणि नवी मुंबईसाठी उपयुक्त ठरणार? जागतिक स्तरावरचं अतिशय उत्तम पद्धतीने नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रचंड पद्धतीच्या मेहनतीतून, सहकार्यातून त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये, माझ्या रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये उभं राहत आहे, याचा मला मनस्वीपणाचं समाधान आहे आणि आनंद आहे। जगभरातल्या विमानसेवेतलं एक अत्याधुनिक पैचं विमानतळ आज आपल्या राज्यात नवी मुंबईच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी होत आहे। मला विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरची विमानाची उड्डाणं ज्यावेळेला होईल, आंतरदेशीय विमानाची ज्यावेळेला उड्डाणं त्या ठिकाणी येतील, त्यावेळेला मुंबईच्या विमानतळावरती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्यावरती जो काय ताण होत होता, जी काय मोठ्या प्रमाणावरती कोंडी होत होती, त्याच्यापासून तर मुक्तता मिळेलच, पण अलीकडच्या कालावधीमध्ये मला आज उल्लेख केला पाहिजे प्रफुल्ल पटेल यांचा, ते या खात्याचे मंत्री असताना या देशांतील अनेक चांगली विमानतळ ज्या पद्धतीने उभे राहिली, जगभरामधल्या वेगवेगळ्या विमानतळाचा जो काही दबदबा किंवा गवगवा आहे त्याच धर्तीवरती, त्याच तोलामोलाचं जागतिक कीर्तीचं विमानतळ आज आपल्या महाराष्ट्रामध्ये उभं राहतं, याचा एक आनंद मला आहेच। मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना, नगरविकास राज्यमंत्री ज्यावेळेला होतो त्या कालावधीपासूनच या साऱ्याची सुरुवात झाली होती
आणि दीर्घकाळचं स्वप्न आज संबंध देशवासियांचं साकार होतं आहे त्याच्यातला एक छोटासा घटक म्हणून मला समाधान नक्कीच. परंतु सर दिबा पाटलांचं नाव या तुमच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे, अंतरिम स्थगिती दिलेली आहे कोर्टाने. 2 तारखेचा तो मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या स्थगितीवर आता कोर्टाने निर्णय दिला आहे. तुम्ही प्रमाणपत्र वाटू शकता असं कोर्टाचं एकंदरीत सरकारला दिलासा नाही. एक असं की मला न्यायालयाने काय नेमकं आदेश पारित केले त्याची माहिती नाही, परंतु न्यायालयीन आदेश हे शेवटी सर्वांना बंधनकारक असतं. सरकारने जो काही निर्णय घेतलेला असेल ते आणि न्यायालयाने दिलेले निर्देश असतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी नक्कीच सर होईल. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याच्या वरतून संघर्ष होताना आपल्याला पाहायला मिळतं. अद्याप देखील दिबा पाटलांचं नाव जाहीर झालेलं आहे. उद्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होतं आहे. पक्षाची काय आणि भूमिका आहे या सगळ्यासाठी? या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी काही दिवसापूर्वी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या समोर एक राज्य सरकारच्या वतीने स्पष्टपणाची भूमिका घेतलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्या वेळेला या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडतात ती स्वागतार्ह आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या संदर्भातला झालेला निर्णय आपल्याला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. धन्यवाद. मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत, महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. येणारी निवडणूक स्वराज्य संस्था असतील की अनेक निवडणुका या महायुतीमध्ये लढणार कसं काय? महायुतीच्या समन्वय समितीची बैठक दर आठवड्याला आम्ही घेत असतो. त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला एकत्रितपणाने सामोरं जावं अशी आमची चर्चा वेळोवेळी त्या ठिकाणी होत असते. आता कालच नगरपालिका नगरपंचायतीच्या अध्यक्षाचं आरक्षण जाहीर झालं आहे. गेल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचं आरक्षण जाहीर झालं आहे. पुढील आठवड्यापर्यंत पंचायत समितीच्या सभापतींचं आरक्षण जाहीर होईल. गण निहाय प्रभाग निहाय सुद्धा आरक्षणं त्या ठिकाणी जाहीर होतील. त्यामधल्या कालावधीमध्ये प्रदीर्घ चर्चा जिल्हा स्तरावरती पण होईल, राज्य पातळीवरती होईल आणि महायुती राज्यामध्ये बळकट करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीला सामोरं जाऊ.